हॅलो गाईज, मी अंकिता, तुमचं अंकिताच कस्टमर या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आज आपण सिंपल ए लाईन कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला डबल फोल्ड कपडा करून घ्यायचा आहे. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मी एकसाथच कटिंग घेते. तर आपली जे लायनिंग फॅब्रिक आहे, अस्तरचं फॅब्रिक आहे, त्याची उंची मी 33 सेंटीमीटर ठेवते. तुम्ही तुम्हाला हवं तेवढे ठेवू शकता. त्यानंतर आता मी शोल्डरची मार्किंग करून घेते. शोल्डर हे 6.5 सेंटीमीटरवर मार्किंग करून घेते मी. जसे व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण आपले जे आर्म होल, जी बाही आहे, तिचं मार्किंग करून घेणार आहोत. ते सुद्धा मी 6.5 सेंटीमीटरवरच मार्किंग करते. आणि त्यानंतर आता आपण चेस्टची मार्किंग करून घेणार आहोत. छाती माझी 38 सेंटीमीटरची आहे. तिचा चौथा भाग 9.5 सेंटीमीटर येतो. तर आपण 9.5 सेंटीमीटर मार्किंग करून घेणार आहोत आणि प्लस त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर एक्स्ट्रा मार्जिन ॲड करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आता आपण कमरेचं मार्किंग करून घेणार आहोत. कमरेचं मार्किंग मी 10 सेंटीमीटरवर करते आणि प्लस त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 1 सेंटीमीटर मार्जिन ठेवते. आणि कपडा नेहमी डबल फोल्ड घ्यायचा आहे आपल्याला आणि फोल्डेड बाजू आपल्याकडे ठेवून मग मार्किंग स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर आता आपण हिप्सचं मार्किंग करून घेणार आहोत. हिप्स माझे 41 सेंटीमीटरचे आहे, तर त्याचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे. तर चौथा भाग हा 10.25 सेंटीमीटर असा येतो. तर मी 11वर आरामात मार्किंग करून घेते आहे. आणि त्यानंतर आता आपली संपूर्ण मार्किंग झालेली आहे ही साईडची. आता आपण नेक विथ मार्किंग करून घेणार आहोत. नेक विथ मी ही 3.5 सेंटीमीटरवर मार्किंग करून घेते आहे आणि उंचीसुद्धा मी 3.5-4 सेंटीमीटरवर मार्किंग करून घेते आहे. आणि त्याला एक चौरस आकार देते आहे, जेणेकरून आपण जो नेकला आकार देऊ तो अगदी सोपा आपल्याला देता येईल. आणि सिंपल राऊंड नेक मी देते आहे. एक्स्ट्रा काही डिझाईन वगैरे ॲड नाही करत आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आता आपण जी मार्किंग केलेली आहे, जेवढे आपण माप काढलेले आहे, ती आता मापे आपण स्केलने व्यवस्थित एक एक करत पॉईंट जॉईन करून घेणार आहोत. आणि असे पॉईंट जॉईन करत आपण बघू शकता आपला जो नॉर्मल कुर्तीचा शेप आहे तो खूप सोप्या पद्धतीने दिसतो, बघू शकता. आता आपण ती कटिंग करून घेणार आहोत आणि आर्म होल आपण अर्धा सेंटीमीटर वरती मार्किंग करून त्याला गोलाकार देणार आहोत. आणि आता आपण आपली लायनिंग फॅब्रिकची कटिंग करून घेणार आहोत. आणि ॲक्च्युली मी 3.5 सेंटीमीटरचं नेक ठेवलं होतं, पण थोडंसं छोटं वाटते, तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 2 सेंटीमीटर ॲड करून थोडासा अजून मोठा गळा केलेला आहे. आता आपलं लायनिंग फॅब्रिक कटिंग झालेलं आहे. आता लायनिंग फॅब्रिक ठेवूनच आता मेन फॅब्रिकची कटिंग करून घेणार आहोत. डबल फोल्ड कपडा आपल्याला करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये 4 फोल्ड मी ठेवलेले आहेत मेन फॅब्रिकचे. मागचा आणि पुढचा भाग मी एकसाथ कटिंग करून घेते आहे. तर असं व्यवस्थितरित्या आपल्याला लायनिंग फॅब्रिक मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायचं आहे. आणि मेन फॅब्रिक आपल्या लायनिंग फॅब्रिकपेक्षा थोडंसं मोठं असतं, 5-6 सेंटीमीटर तुम्ही बघू शकता. कारण की आपल्या जो मेन फॅब्रिकच्या खाली आपल्याला अस्तर दिसता कामा नये, म्हणून आपण लायनिंग फॅब्रिक नेहमी छोटं घेतो मेन फॅब्रिकपेक्षा. आता आपलं मेन फॅब्रिक आणि लायनिंग फॅब्रिकचं सोबतच कटिंग करून झालेलं आहे. आणि आता पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली कटिंग झालेली आहे. आता आपण स्टिचिंगकडे जाणार आहोत. आपले सर्व पार्ट व्यवस्थितरित्या कट करून झालेले आहेत. स्लीव्हसुद्धा कट करून झालेले आहेत. स्लीव्हसाठी मी सिंपल आयताकार कपडा कापून घेतलेला आहे. स्लीव्सचा सुद्धा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये दाखवलेलाच आहे, पुढे बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता आपण मेन फॅब्रिक आणि लायनिंग फॅब्रिक एकमेकांवर ठेवून व्यवस्थितरित्या ठेवायचं आहे. आणि जी सुईची बाजू, सरळ बाजू आहे, ती आतल्या साईडला ठेवून घ्यायची आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे. जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसंच तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि पहिल्यांदा शोल्डर आणि नेकला व्यवस्थितरित्या शिलाई मारून घ्यायची आहे. मी जी सुईची बाजू आहे ती नेहमी आतल्या साईडला ठेवते, जेणेकरून आपण जेव्हा पण गळा उलटवू तर गळा खूप व्यवस्थित सेट होतो. ह्या उलट तुम्ही इथे पायपिंगसुद्धा करू शकता. पायपिंग मोस्टली जे बिगनर्स आहेत त्यांना थोडीशी हार्ड जाते, त्यामुळे ही मेथड खूप सोपी आहे. तर तुम्ही ह्या मेथडने व्यवस्थितरित्या गळा व्यवस्थित सेट करू शकता. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये अशीच नेक डिझाईन देते. जर गरज पडली तरच मी पायपिंगची शिलाई मारते.
आता आपण जी शिलाई मारून घेतलेली आहे तो कपडा आपण आता उलटून घेणार आहोत, जसं व्हिडिओत दाखवते. सोबतच तुम्हाला सुद्धा कपडा उलटून घ्यायचा आहे, बघू शकता. आता आपला नेक खूप व्यवस्थित सेट झालेला आहे आणि आपण एकदा कपडा उलटून घेतला की त्याला एक टिप शिलाई मारून घ्यायची आहे. टिप शिलाई मारल्याने आपला गळा व्यवस्थित सेट होऊन जातो, कुठेही चुन्या पडल्या जात नाही. म्हणजे मोस्टली आपण टिप शिलाई मारत नाही तर गळ्याला चुन्या पडतात, तर त्या होऊ नये त्यासाठी आपण टिप शिलाई मारून घेणार आहोत. आता आपली शिलाईसुद्धा मारून झाली आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी शिलाई आपली मारून झालेली आहे आणि गळा खूप व्यवस्थित सेट झालेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा गळा शिवून घ्यायचा आहे. आता आपण साईडचे जे आपली कुर्ती आहे ती स्टिच करून घेणार आहोत. लायनिंग फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक स्टिच करून घेणार आहोत आपण. अशा प्रकारे आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि दोन्ही पार्ट स्टिच करून घेते मी. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकसाथच स्टिच करून घेते. बघू शकता तुम्ही, खूप व्यवस्थितरित्या आपण शिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला शोल्डर एकमेकांवर असे ठेवून घ्यायचे आहेत आणि लेफ्ट बाजू आणि राईट बाजू कोणतेही ती व्यवस्थितरित्या बघून मग आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत. शोल्डरला सुद्धा आपण डबल ट्रिपल शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून शोल्डर आपले खूप व्यवस्थितरित्या सेट होऊन जातील आणि मेन शोल्डर आपले पॅक बसले तर बाकीचे स्लीव्स आपण जेव्हा स्टिच करतो तर ते खूप व्यवस्थितरित्या बसले जातात. आता बघू शकता आपले शोल्डर आता झालेले आहेत. आता आपण स्लीव्सकडे जाणार आहोत. स्लीव्ससुद्धा मी एकसाथ दोन्ही ठेवून घेतलेले आहेत आणि एक त्रिकोण आकार मी त्यांना देते बिकॉज इथे मला नाड्या म्हणजे आपल्या ज्या नॉट आहेत त्याची डिझाईन करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कटिंग करून घ्यायचे आहेत स्लीव्स. त्यानंतर आता आपण स्लीव्सला सुद्धा शिलाई मारून घेणार आहोत. आता बघू शकता कोणता आकार आपला झालेला आहे स्लीव्सला. इथे दंडाला जे आपले दंडाचा घेर आहे तिकडे मला नॉट करायचे आहेत, तर त्यानुसार मी डिझाईन करत आहे. आता आपल्याला संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. जे आपले स्लीव्स आहेत जिकडे आपण त्रिकोण आकार केलेला आहे त्याला कपडा आपण फोल्ड करून संपूर्ण शिलाई मारून घेणार आहोत आणि आपण जिथून आपली आतमध्ये नाडी जाईल एवढं आपली जागा ठेवून घ्यायची आहे, म्हणजे नाडी पास होईल त्यातून एवढा अंतर ठेवून आपण संपूर्ण शिलाई आता मारून घेणार आहोत. आणि आता आपण पफ स्लीव्स करतोय, तर आपल्या नेहमीचं जे पफ स्लीव्स असतात जे आपण प्लेट्स पाडतो त्या प्लेट्स आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. जसं व्हिडिओत दाखवते अगदी तसेच तुम्हाला सुद्धा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आता आपण ऑलमोस्ट आपले स्लीव्ससुद्धा शिवून झालेलेच आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे स्लीव्स दिसायला खूप सुंदर दिसतात आणि ह्याच्यामध्ये मी नॉट टाकणार आहे, तर तुम्हाला फायनल लुकमध्ये दिसेलच ते किती सुंदर दिसते. तर अशा रीतीने आपण संपूर्ण प्लेट्स पाडून घेणार आहेत आणि प्लेट्स थोड्याशा जवळजवळ पाडायच्या आहेत जेणेकरून प्लेट्स खूप सुंदर दिसतील. तर बघू शकता अशा रीतीने आपली संपूर्ण स्लीव्स शिवून झालेलं आहे. आणि आता स्लीव्स मी आता आपले जे आहेत ते जॉईन करून घेते आपल्या टॉपला. तर आपल्याला नेहमी मधलं सेंटर काढायचं आहे आणि सेंटर ठेवून मग आपण दोन्ही साईडला शिलाई मारून स्लीव्स जॉईन करून घेणार आहोत. आणि नेहमी सेंटर काढूनच दोन्ही साईडला इक्वली कपडा आला पाहिजे असं ठेवून आपण शिलाई मारून घेणार आहोत. तर अशा रीतीने तुम्हाला सुद्धा संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता आपले ऑलमोस्ट स्लीव्ससुद्धा शिवून झालेले आहेत, बघू शकता. खूप सुंदर असे पफ स्लीव्ह दिसत आहेत. जेव्हा आपण आता शोल्डरला जॉईन आपल्या मेन टॉपला जॉईन करून घेतलेले आहेत आपले स्लीव्स, तर ते खूप सुंदर दिसत आहेत. आणि आता आपण जे आपला मेन जो टॉप आहे खालचा त्याला साईडनं आपण डबल फोल्ड करून मग शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता ऑलमोस्ट आपली कुर्ती झालेलीच आहे. आणि आता आपण आपले जे फायनल फिटिंग आहे तुमच्या बॉडीनुसार तुम्ही ते करून घ्यायचं आहे. मी माझ्या मेजरमेंटनुसार आता फायनल स्टिचिंग करून घेते आहे. तुम्हाला तुमच्या बॉडीच्या मेजरमेंटनुसार संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे, फायनल फिटिंग करून घ्यायची आहे. आणि आतल्या साईडून कपडा व्यवस्थित खेचून मगच शिलाई मारायची आहे, जेणेकरून कपडा शिलाईमध्ये येणार नाही आणि व्यवस्थित शिलाई मारली जाईल. तर ऑलमोस्ट आपली कुर्ती रेडी आहे.
सो तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली कुर्ती रेडी झालेली आहे. फायनल लुक तुम्ही तिचं बघू शकता. सो अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका.